17 वर्षे साई सुपर मार्केटमध्ये मी काम केलं. सायकलवर, गाडीवर माझा प्रवास झाला. त्याच्यानंतर थोडं स्ट्रेंज आहे, पण वयाच्या 42व्या वर्षी कोविड पिरियडमध्ये मी असं ठरवलं की आता साई सुपर मार्केटमधनं आपण निवृत्ती घेऊन स्वतःचं काहीतरी व्यवसाय चालू करायचा. लोक म्हणतात की करू शकत नाही, पण ती आमच्याकरता, माझ्या फॅमिलीकरता चॅलेंजिंग डिसिजन होती. पण घरच्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि भावाचा जो टॉवेलचा व्यवसाय होता त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये मी एक्सपान्शन करायचा प्रयत्न चालू केला. मी हे चालू केल्यानंतर पहिले 6 महिने, वर्षभर त्रास झाला, कारण त्यामधलं मला काही समजत नव्हतं. पण डिवोशन देऊन हळूहळू सगळ्या गोष्टी शिकलो आणि त्याच्यानंतर आज देवाच्या कृपेने आपले 48 लूम चालतात. 7 ते 8 कोटचा वार्षिक टर्नओव्हर आहे. 40 स्टाफ माझ्या हाताखाली काम करतो. अजून यापेक्षा काय पाहिजे. सगळ्यांना हीच विनंती की वय बघू नका, स्वतःचं काहीतरी करा, तर चॅलेंज ॲक्सेप्ट करा, तर आयुष्यात तुम्ही भरपूर काही करू शकता. नमस्कार, माझं नाव रितेश ओमप्रकाश भुतडा. मी वयाच्या 22व्या वर्षी सोलापूरमध्ये बिझनेस करण्याच्या हिशोबाने आलो. माझं शालेय शिक्षण पुण्यामध्ये नुमोई प्रशाला शाळेमध्ये झालं आणि त्याच्यानंतर मी सायन्स ही साईड घेऊन फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलो आणि त्याच्यानंतर DY पाटीलमध्ये इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी थर्ड इयर इंजिनिअरिंगमध्ये होतो त्यावेळेस आमची परिस्थिती थोडी साधारणच होती. पुण्यामध्ये वडिलांचा डिस्ट्रीब्युटर लाईनमध्ये व्यवसाय होता आणि त्यावेळेस माझे मामा जे सोलापूरमध्ये मुंदडा आहेत, गोविंद शेठ मुंदडा आणि विष्णुदासजी मुंदडा, यांनी सोलापूरमध्ये साई सुपर मार्केट नावाने एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट चालू केलं होतं. तर त्यांची अशी इच्छा होती की आपल्या घरच्या लोकांनी मिळून काहीतरी करायला पाहिजे सोलापूरकरता. तर त्या लोकांनी पुण्याला येऊन मला अप्रोच केला की तू पण तिकडे ये, तर आपण तिथे सगळे मिळून काम चालू करूया. आता त्यावेळेस माझ्या मनात ॲक्च्युली इंजिनिअरिंग करताना थर्ड इयर सोडून येणं म्हणजे फार माझ्या दृष्टीने अवघड होतं. पण मी म्हटलं ठीक आहे, ती लोक, त्यांना घरचे माणूस पाहिजे आणि आमच्या समाजात असं असतं की नोकरी न करता स्वतःचा काहीतरी उद्योग किंवा व्यवसाय असायला पाहिजे. मग मी सोलापूरला वयाच्या 22व्या वर्षी शिफ्ट झालो. त्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं. मी मामांच्या घरी 6 महिने राहिलो आणि साई सुपर मार्केटमध्ये काम करण्याच्या हिशोबाने त्यांचे जे पार्टनर आहेत मुकुंद शेठजी भट्टड, ह्यांच्याकडे मी 7 ते 8 महिने ट्रेनिंग घेतली. सकाळी 9 ते 6 त्यांच्या दुकानात काम करायचं. त्यांच्यानंतर 2 तास संध्याकाळी किंवा 2 तास सकाळी साई सुपर मार्केटचं त्यावेळेस जुळे सोलापूर भागाचं जस्ट सुरुवात झाली होती, तिथं साईटवर जायचं, रोज 2 तास घालवायचे. या पद्धतीने 1 वर्ष त्यांच्याकडे ट्रेनिंग घेऊन मग जुळे सोलापूर ब्रांचचं सुरुवात झाली आणि तिकडनं मी हळूहळू सगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात केली. आधी तिथलं परचेस, मग मॅनेजमेंट, मग स्टाफ रिक्रुटमेंट, त्याच्यानंतर सेल्स, असं करता करता जुळे सोलापूर जी ब्रांच होती त्याची सुरुवात झाली. तेव्हा माझ्या हाताखाली साधारण 80 लेडीज स्टाफ होता. त्याच्यानंतर 2 वर्षामध्ये फार चांगला रिस्पॉन्स आला, कारण सेल्स सर्व्हिस कन्सेप्ट तेव्हा सोलापूरमध्ये कोणी चालू केला नव्हता. साई सुपर मार्केटनी पहिल्यांदा चालू केला होता. 7 रस्ता, मग जुळे सोलापूर, मग आम्ही दमाईनगर ब्रांचची सुरुवात केली. दमाईनगर ब्रांच पण माझ्या अंडरच चालू झाली. सुरुवातीला आल्यानंतर भरपूर कष्ट सहन करावे लागतात. बघा, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावे लागतात. तर सुरुवातीला भयंकर त्रास झाला, कारण 12-12, 14-14 तास काम करायचं. त्याच्यानंतर काही वेळा आपल्याला पायी सायकलीवर पण जावं लागतं आहे, त्याला काही हे नाही आहे. पण एकच होतं ध्यास की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि आपल्याला काहीतरी जीवनात काहीतरी अचिव्हमेंट करायची आहे. कारण माझ्याकरता हे सगळं नवीन होतं. पण त्या धंद्यामध्ये हळूहळू माझी रुची येत गेली आणि मी त्यात पूर्ण डिवोशन द्यायचं ठरवलं. महिन्यातनं फक्त एकच सुट्टी मला मिळायची. मग 2 वर्षानंतर माझा लहान भाऊ जो पुण्याला होता त्यालासुद्धा मी सोलापूरमध्ये आणलं. त्यांनी माझ्या मामांच्या मुलाच्या हाताखाली टॉवेलचा हळूहळू व्यवसाय चालू केला. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर त्यांनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय चालू केला. मी साई सुपरमध्येच होतो. साई सुपरमध्ये 17 वर्ष मी काम केलं. माझ्या हाताखाली साधारण 300 लोक माझ्या हाताखाली होते आणि हळूहळू मी तिथला एक अविभाज्य भाग बनलो आणि त्या ठिकाणी फार गोष्टी मला शिकायला मिळाल्या. लोक म्हणतात पुण्यात सगळं काही आहे, पुण्यात सगळं काही आहे. मी पहिला माणूस असेन जो पुण्यातनं सोलापूरमध्ये शिफ्ट झाला आहे. पण असं काही नाही आहे. मी ज्यावेळेस पुण्यात होतो आणि आत्ता सध्या जी पुण्याची परिस्थिती आहे यात फार बदल झालेले आहेत आणि सोलापूरमध्ये पण आपण जर ठरवलं तर आपण बरंच काही करू शकतो. मग कोविडच्या पिरियड दरम्यान मी असं विचार केला की आता 17 वर्षे साई सुपरमध्ये भरपूर काही केलं आहे, आता स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे. मग कोविडच्या दरम्यान मी
सगळ्यांच्या संमतीने सई सुपरमधनं माघार घेतली आणि त्याच्यानंतर स्वतःचं काहीतरी करायचं हे फार डोक्यामध्ये होतं. पण माझ्या रिलेटिव्सनी वगैरे सगळ्यांनी, आईवडिलांनी मला सजेस्ट केलं की आपला जो भावाचा धंदा आहे त्यातच तू जॉईन होऊन त्यालाच तुम्ही एक्सपान्शन का करत नाही. पण माझ्याकरता टॉवेल टेक्स्टाईल ही इंडस्ट्री नवीन होती, पण तो एकच आधीचा ध्यास की काहीतरी आपल्याला करायचं आहे ना, आता स्वतःचं करायचं आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जस्ट त्यावेळेस आमचा एक कारखाना चालू झाला होता भाडेतत्वावर. त्यात मी इंटरेस्ट दाखवला. हळूहळू 6 महिने वर्षभरामध्ये त्यातल्या सगळ्या गोष्टी समजून घेतला आणि आज आईवडिलांच्या आणि देवाच्या कृपेने आपले 48 लूम सोलापूरमध्ये चालतात. 35 ते 40 लोक माझ्या हाताखाली काम करतात आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि मला एकच वाटतंय, आज काय व्हायला लागलं आहे, प्रत्येकजण पुन्हा मुंबईमध्ये पळायला लागला आहे. पण तुम्ही हे विचार करा, पुन्हा मुंबईमध्ये तुम्ही जाता, तिकडे पैसे निश्चित सोलापूरपेक्षा जास्त मिळतात, पण खर्च पण तेवढाच आहे. मग तुम्ही सोलापूरलाच का डेव्हलप करत नाही? आज आपल्या सोलापूरमध्ये पण भरपूर फॅसिलिटी आहेत. तुम्ही स्वतः लघुउद्योजक का बनत नाहीत? मला सगळ्या युवा मित्रांना एकच सांगायचं इच्छितो की थोड्या प्रमाणात सुरुवात करा. आयुष्यात नक्कीच तुम्ही फार मोठे व्हाल आणि सोलापूरच्या लोकांना रोजगार द्या, म्हणजे आपली नवीन पिढी इथं टिकून राहील. आपण सोलापूरकरता, आपल्या समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे असं मनापासून वाटतं.